मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मी कापण्यांची रेसिपी बनवत आहे। त्याकरता मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे। तर त्या गुळाला आपल्याला गॅसवर ठेवून वितळून घ्यायचं आहे आणि अशी त्याची गुळणी तयार करायची आहे। आपल्याला पाक त्याचा बनवायचा नाहीये, फक्त आपल्याला गुळाला पाण्यामध्ये छानपैकी वितळून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने गूळ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ही वाटीने ही वाटी सेम आहे। तर ह्या पिठाला आपल्याला छानपैकी असं सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। याला आपल्याला एकदम बारीकपैकी चाळायचं आहे मैद्याच्या पिठासारखं, म्हणजे की ह्या कापण्या म्हणजे छान येतात। आणि गव्हाच्या पिठामध्ये पण काही पण अशी थोडीशी घाण असते आणि त्याच्यातलं ते जे चाळण असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे। तर बघा किती मोठं त्याच्यामध्ये चाळण निघलेलं आहे। तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे। तर त्यामध्ये मी बारीक रवा टाकत आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा पण चालतो, त्याला मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यावं लागेल। आणि परत एक चमचा मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आपण पोहे खातो त्या चमच्याने हे 3 चम्मच तूप आहे आणि त्या तुपाचं मी याला गरम करून मोहन दिलेलं आहे। आणि इलायची आणि हे शोप पावडर आहे, हे दोन्ही मी मिक्स करून एकत्र मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। आणि आता हे तूप आणि इलायची पावडर आणि रवा बेसन पीठ हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि पूर्ण असं तूप पूर्ण पिठाला लागलं पाहिजे, म्हणून आपल्याला हे सगळं असं चोळून घ्यायचं आहे। त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून असा पिठाचा एक छानपैकी गोळा तयार नाही होत। हे बघा असा लाडू तयार झाला किंवा गोळा असं झालं पाहिजे, जेणेकरून आपलं तूप याच्यामध्ये बरोबर झालेलं आहे। तर त्या आता आपल्याला जे आपण गुळाची जी गुळणी तयार केलेली आहे ना, ती आपल्याला आता ह्या पिठामध्ये घालून आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। याचं प्रमाण बरोबर झालेलं आहे, कारण की जास्त गोड पण नाही होणार। आपल्या मिडियम अशी गोड आपले ह्या कापण्या तयार होतील। तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी थोडी गुळणी टाकून गुळाची, हे बघा गुळाचं पाणी किंवा तुम्ही जे म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता मला नाही माहीत, आणि कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा कशी झाली म्हणून, आणि तुमच्याकडे पण कशी करता हे पण मला सांगा। तर हे बघा आपलं आता हे पीठ छान मस्त मळून झालेलं आहे। तर छान मळून झालेलं आहे बघा। आता आपण याला 10 मिनिटे झाकून ठेवूया। याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे म्हणून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं करता। तर आपले 10 मिनिटं आता पूर्ण झालेले आहे। तर बघा हा आपलं जे पीठ आहे ना, छान असं नरम आहे, मीडियम नरम आहे, जास्त असं निब्बर पण झालेलं नाहीये। आणि आपल्याला असंच पीठ पाहिजे होतं, जास्त आपल्याला असं कडक पीठ नाही मळायचं। आता याला असं छानपैकी स्मूथ बनवून घ्यायचं आहे आपल्याला, असं याला मस्त हे करून। आता बघा आता याची आपण पोळी लाटून घेऊया। याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे ना, त्यामुळे याची पोळी छानपैकी लाटली गेलेली आहे बघा। आणि पोळपाटाला पण अजिबात चिकटत नाहीये। आणि आपल्या रेग्युलर आपली जी पोळ्या बनवतो ना आपण, त्या पोळीपेक्षा आपल्याला ही पोळी थोडीशी जाड ठेवायची आहे। तर बघा किती छान लाटली गेलेली आहे, लाटायला अजिबात काही ही पोळी जड जात नाहीये, छान लाटली गेली आहे। आणि मी इतकी ही जाड पोळी ठेवलेली आहे। तर त्याच्यावरती मी ही बारीक खसखस टाकून घेणार आहे। खसखशीमुळे पण हिला एक वेगळीच चव येणार आहे। तर बघा छान बघा कशी आता, आणि त्याच्यामुळे हे अशी चिपकून जाईल। परत याच्यावर बेलणं फिरवायचं आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूला ही खसखस लावून घ्यायची आहे बघा।
दोन्हीकडून लावून घ्या आणि बेलण्याच्या सहाय्याने त्याला अशी परत लाटून घ्यायची आहे की जेणेकरून ती तळाच्या वेळेस तेलामध्ये निघणार नाही। बघा अशी छानपैकी ती त्याला चिपकून गेलेली आहे। आणि हे जे थोडीशी त्याची काट अशी वेगळी राहिलेली आहे ना, ते फाटलेलं आहे पीठ। थोडे हे साईडला काढून घेऊ आपण। या दुसऱ्या याच्यामध्ये याचा वापर करून घेणार आहोत। तर बघा, आणि आता मी याच्या अशा काप करून घेणार आहे। तर जे कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, रेसिपीला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याला मी अशी चौकोनीचा आकार देणार आहे। तुम्हाला जसे त्याला आकार द्यायचं तुम्ही देऊ शकता। हे बघा छान कापल्या गेलेल्या आहेत, अजिबात कोळपटाला ते चिपकत नाहीये बघा। तर आपलं आता हे तेल पण गरम झालेलं आहे आणि तेल पण आपल्याला जास्त गरम नाही करायचं, मिडियमच तेल आपल्याला गरम ठेवायचं आहे आणि गॅस पण कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे सगळ्या, नाहीतर ह्या कशा फुल गॅसवर तळल्या तर त्या कच्च्या राहतील मध्ये, त्याकरता आपल्याला कमीच गॅसवर तळून घ्यायच्या आहे सगळ्या। आणि तळताना पण खूप छान असा सुगंधित वास येत आहे यांचा। इलायची पावडर आपण जास्त टाकलेला आहे ना, त्यामुळे खरंच खूप सुंदर वास सुटलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपीला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आषाढ महिना पूर्ण संपेपर्यंत ही रेसिपी तुम्ही पण घरी नक्की करून बघा, खूप छान लागतात या खायला। आणि 8 दिवस 15 दिवस पण आपण याला कुठे फिरायला गेलो तर घेऊन जाऊ शकता आणि ह्या टिकतात पण। तर बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे। तर आता आपण यांना काढून घेऊया। बघा सगळे आपल्या